हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मजेत ना? तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की बी युअर ओन फेवरेट यार. आपण आपलं स्वतःचं फेवरेट असलं पाहिजे. का आपण अपेक्षा करायची की दुसरं कोणाची आपण फेवरेट राहिलं पाहिजे? काहीच गरज नाहीये. आपण आपलं स्वतःचं फेवरेट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण ज्यावेळेस स्वतःमध्ये खुश असू त्यावेळेस आपण समोरच्याला अप्रिशिएट करू. नाहीतर ना, आपण जर स्वतःमध्ये खुश नसेल ना तर आपल्याला समोरच्यामध्ये पण चुका दिसतात. त्याच्यामुळे आपण स्वतःचं फेवरेट असलं पाहिजे, आपलं स्वतःवर प्रेम पाहिजे आणि आपण स्वतःला लाईक केलं पाहिजे. त्यावेळेस आपण समोरच्याला लाईक करू शकतो. आणि तसं बघितलं तर दुःख कोणाला नाही हो, प्रत्येकाला दुःख आहे. छोट्यातल्या छोट्याला आणि मोठ्यातल्या मोठ्याला प्रत्येकाला दुःख आहे. छोट्या मुलांना दुःख याचं आहे की त्यांना कोणी पण उचलून घेतं, त्यांची कोणी पण पप्पी घेतं, त्यांना त्यांच्या मनासारखं जगता येत नाही. त्यांना बाहेर खेळायला जायचं असतं तर आई त्यांना खेळायला जाऊ देत नाही. त्यांना स्कूलमध्ये जायचं नसतं तर आई त्यांना स्कूलमध्ये पाठवते. आणि मोठ्यांना दुःख याचं आहे की त्यांच्यापेक्षा लहान त्यांचं ऐकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे. पण त्या प्रॉब्लेमसोबत आपण डील कशी करतोय ते महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टी आपण हसून खेळून पण डील करू शकतो. प्रत्येक वेळेस तोंड पाडून घेणं किंवा तोंड फुगवून घेणं किंवा रागराग करणं किंवा भांडण करणं हे प्रत्येक गोष्टीचं सॉल्युशन नसतं. त्यामुळे आपण स्वतःमध्ये ज्यावेळेस परिपूर्ण असू त्यावेळेस आपण समोरच्याला ॲप्रिशिएट करू. आणि जर आपण स्वतः जर दुःखी असणार ना तर आपण समोरच्याला पण दुःखच देणार. जे आपल्याकडे असणार ना तेच आपण समोरच्याला देणार. माझ्याकडे जर दुःख असेल तर मी समोरच्याला दुःखच देईल, माझ्याकडे जर सुख असेल तर मी समोरच्याला सुखच देईल. त्याच्यामुळे नेहमी माणसाने पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे आणि परिपूर्ण असलं पाहिजे. परिपूर्ण असणं खूप मस्ट आहे. थँक्यू.